मूड खराब असेल तर शेतात जाणे माझ्यासाठी नॅचरल थेरपी आहे खरंच. हे बघ काजूचं झाड आहे हे. आणि हे जे आहे ना काजूचं फळ असतं है ना, हे फळ खातात ना. माझा मूड तर निसर्गाच्या सान्निध्यात आला की फ्रेश होऊन जातो. आणि तसंच ना माझ्या मुलाची पण मातीशी नातं जुळून ठेवलं पाहिजे ना, म्हणजे त्याला पण नाही का हे होणारं सनसेट, शेती, मग कसे पिकं घेतले जातात, म्हणजे किती स्ट्रगल केली जाते, म्हणजे हे सिटीमध्ये राहून नाही जमत. त्यासाठी त्याला शेतामध्ये नेऊन हे सगळ्या गोष्टी स्वतःच्या हाताने जोपर्यंत तो करत नाही तोपर्यंत त्याला शेतीसाठी किती मेहनत घ्यावी लागते हे त्याला प्रत्यक्ष बघितलं पाहिजे. तेव्हा त्याला त्या अन्नाची किंमत कळेल खरी. आणि मातीशी त्याचं नातं पण असं घट्ट होईल. कारण सगळे वांगे संपलीत वाटतं. सनसेट होतो आम्ही उरलेली थोडे स्वतःच्या हाताने तोडून खाण्यात काही वेगळीच मजा आहे ना. हाताने तोडतोय ना त्याला मजा येईल चांगली. आणि त्याची खुशी तिथं पण आहे बाळा. एक्साइटमेंट मध्ये मस्त वांगे शोधून शोधून तोडते. किती हॅपीनेस आहे त्याच्या चेहऱ्यावरती. आनंद कुठे शोधता नाही तो सापडता आला पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टी. खरंच सूर्य तोच असतो पण मी रोज नव्याने त्याच्या प्रेमात पडते ह्या नेचरच्या. खरंच कुठे जातोय तो? आजूबाजूला किती सुंदर. हे खायचे पान आहेत का? आता लिंबू तोडायला गेले. अडचणीत जाणार आणि तोडून बघूया आता स्ट्रगल त्याची. मी काही करत नाहीये, तोच तोडते, तोच तोडून आणून देते. सावकाश माळकाटे घुसते. खूप मेहनत केली आज सौरवने खरंच. दे विकत आणण्यामध्ये आणि असं तोडून भाजीपाला आणून खाण्यामध्ये काय वेगळीच मजा आहे. एकदम फ्रेश फ्रेश